आपल्या घरामध्ये कुलदेवी कुलदेवता यांची सेवा जर आपण मनापासून केली ना, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला एक प्रकारचं कवच तयार होतं बघा, सुरक्षा कवच. तुमच्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती त्या उंबऱ्याच्या आत सुद्धा येऊ शकत नाही बघा. कुणी वाईट करणी किंवा काही करत असेल, तंत्र मंत्र विद्या, कुठलीही विद्या असू द्या, तुमच्या घरातील कुलदैवत कुलदेवी जर जागृत असेल ना, तर कुठलीही तंत्र मंत्र विद्या तुमच्या घरावरती चालणार नाही. तुमचं कुटुंब अतिशय सुखी राहतं बघा, अतिशय सुखी. कितीही धनसंपत्ती असली म्हणजे कुटुंब सुखी असं नसतं, लक्षात ठेवा. त्या कुटुंबामध्ये मानसिक समाधान, प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये खेळीमेळीचं वातावरण आणि एकमेकाबरोबरचा संवाद ज्या वेळेला चांगला असतो ना, त्यावेळेला ते कुटुंब सुखी म्हणावं. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडतात कधी? तुम्ही जर कुलमातेची कुलदेवाची तुमच्या सेवा करत असाल तर ह्या गोष्टी घडतात बघा. जीवन सुखी होऊन जातं. कारण लक्षात घ्या, ज्यानं माणसाचा जन्म घेतला, प्रत्येक व्यक्तीना तो कुलदेवतेची सेवा करतो. प्रभू रामचंद्र त्रेतायुगात जर तुम्ही पाहिलं तर प्रभू रामचंद्रांनी सुद्धा आपल्या कुलदेवताची सेवा केलेली आढळते बघा. पुढे मी अजून सांगणार आहे आपल्याला उदाहरणं. म्हणून मित्रांनो, तुमचं कुटुंब जर सुखी व्हायचं असेल, तुमच्या जीवनातल्या अडचणी जर तुम्हाला कमी करायच्या असतील, तर कुलदेवतेची सेवा, कुलदेवाची सेवा अतिशय महत्त्वाची. आणि ही कुलदेवतेची सेवा करावी तरी कशी, त्या बाबतीतल्या 4 गोष्टी आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत. आणि त्या 4 गोष्टी जर त्या सेवेमध्ये आपण केल्या, त्या पद्धतीने सेवा केली, तर जीवन तुमचं सुखीचं होऊन जाईल बघा. कारण मित्रांनो, कुठलीही तुम्ही पूजा आजपर्यंत पाहिली असेल, कुलदेवतेचं नाव हे ब्राह्मण घेतो बघा तुमच्या घरात. मातृदेवता आहे ना म्हणतो का नाही, लक्षात घ्या, ह्यांचं पहिलं स्थान आहे बघा. कारण कुलदेवताची सेवा केल्याशिवाय, कुलदेवीची सेवा केल्याशिवाय कुठलंही तुमचं आध्यात्मिक कार्यच पुढचं पुरं होत नाही बघा. हा मूळ पाया आहे. म्हणून मित्रांनो, ध्यान देऊन ही माहिती ऐका आपण. कुलदेवतेची सेवा ही फार महत्वाची. आणि अजून आपल्याला थोडंसं सांगतो मित्रांनो, जी अशी कुटुंब आहेत बघा की कुलदेवताची सेवाच करत नाहीत, देवालाच मानत नाहीत, अशी बी कुटुंब आहेत बघा. विज्ञानाला मानणारी कुटुंब आहेत. त्या ठिकाणी काय होतं माहिती आहे का, माणसं घरातली आजारी पडणार, लाखो रुपये जाणार निघून वेगळ्या मार्गानं, कळणार सुद्धा नाहीत. घरामध्ये सारखी भांडणं राहणार बघा. एकमेकाची नवरा बायकोची राहणार, पोराची आईबापाची कुणाची भांडणं राहणार घरात बघा. घरातलं वातावरण दूषित होऊन जाणार. लाखो रुपये घरात त्यांचे येणार बघा. पोरं कामाला असणार, सुना कामाला असणार, सासरा म्हणजे सगळी कामाला असतात, परंतु महिन्याला हा पैसाच पुरत नाही. हा पैसा कुठल्या मार्गाने जातो ना हेच कळत नाही बघा. भांडणं होतात, अस्थिरता घरामध्ये निर्माण होते. याचं मूळ कारण तुम्ही कुलदेवताची सेवाच करत नाही. कुलदेवीचे जे काय तुमचे कुलदेवी कुलदेवताची सेवा करत नाही, त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही, त्यावेळी बघा अशा घटना घडतात. तुम्ही पाहिले तर मित्रांनो, कुलदेवतेची सेवा कशी करावी त्यातल्या 4 गोष्टी आपण ऐकणार आहेत. आमचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा विश्वासानं, आणि तशी तुमच्या कुलमातेची सेवा तुम्ही करा, कुलदेवाची सेवा करा. आणि शेवटी कमेंट आम्हाला, जे तुमचं कुलदैवत आहे कुलदेवी आहे त्या नावानं आम्हाला कमेंट जरूर करा. येळकोट येळकोट जय मल्हार अशी कमेंट आम्हाला जरूर द्या. आपण मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, पहिली गोष्ट, तुमचं जे कुलदैवत आहे, जी कुलदेवी आहे, त्या देवीचा टाक, त्या देवाचा टाक तुमच्या घरात असणं जरुरीचे आहे बघा. आता काय कुटुंबात पूर्वी पारा आलेल्या असतात गोष्टी बघा, म्हणजे हे टाक देवी देवतांच्या असतात तर चांगलंच आहे, परंतु काही कुटुंबात असे टाक नसतात. त्यावेळी काय करायचं आपण, तर मित्रांनो, कुलदेवी कुलदैवत जे आहे त्याचा फोटो आणला तरी चालतोय बघा आपल्या देवाऱ्यात, आणि त्याची सेवा अगदी मनापासून आपण दररोज करायची. आंघोळ करायची आणि पहिली पूजा त्यांची करायची बघा. कुलदेवी आणि कुलदैवत जे आहे त्यांची आपण मनापासून अगदी हृदयापासून सेवा करायची. आणि दुसरी गोष्ट आता आहे, म्हणजे तुमची जी कुलदेवी आहे, तुमचं कुलदैवत जे आहे त्याचा मंत्र जप घरात दररोज होणं गरजेचं आहे बघा. आपलं स्नान वगैरे आंघोळ सगळं झालं की देवाची पूजा करायची. आणि मित्रांनो, जीवनातला फक्त 5 मिनिट वेळ द्यायचा. जी तुमची कुलमाता आहे, जे कुलदैवत आहे, त्याचे 108 वेळा नामस्मरण अगदी बसून करायचं डोळे झाकून बघा. आमची जशी आई काळूबाई आहे, मल्हारी मार्तंड आहे, त्यांचं आम्ही नामस्मरण दररोज करतो बघा. घरात दररोज नामस्मरण करायचंच, अतिशय महत्वाचं आहे. ती ताकद तुमच्या पाठीशी उभी राहील बघा. आणि दुसरा मुद्दा आहे त्यातलाच, तुम्ही ज्या वेळेला कुलमातेची कुलदेवताची सेवा करताल त्यावेळेला तुमची मुलं तुमची नातवंड ती पाहतील
की आजोबा आमचे काय करतात, आमचे वडील काय करतात, आणि ती परंपरा पुढे चालण्यास ही नक्की मदत होते. आणि आमचं कुलदैवत आम्हाला माहीत नाही अशी वेळ पुढे येत नाही बघा कधी, कारण ही एक परंपरा आहे. आणि 108 वेळा म्हणजे एक माळ जप केल्यानं ती शक्ती दिवसभर तुमची सेवा करल. नुसतीच दिवसभर नाही, सावलीसारखी तुमच्या पाठीमागं राहील. फक्त विश्वास पाहिजे. या गोष्टीवर विश्वास हा फार महत्वाचा आहे. आणि ते कुटुंब सुख. आता मित्रांनो, त्यातलाच एक मुद्दा आहे की अशी काही कुटुंब आहेत, मी ह्याच्या आधी व्हिडिओ केला तर मला कमेंट आल्या की आम्हाला कुलदेवीन कुलदैवतच माहीत नाही, मग आम्ही काय करायचं. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगतो की अखंड या विश्वाचा मालक आणि मालकीन भगवान शिवशंकर आहे. कारण सगळी सुरुवात ही ओमपासून आहे. अधिमाया शक्तीनेही निर्माण केले. मग तुम्हाला जर कुलदैवत माहीत नसल, कुलदेवी माहीत नसल, तर साधा सोपा उपाय मी आपल्याला सांगेल की जेजुरीच्या खंडोबाचा फोटो आपल्या घरात आणा. मल्हारी मार्तंड, माळसादेवी, बानाई हा एकत्रित फोटो मिळतो. फोटो आणा आणि करा सेवा दररोज मनापासून. मनापासून सेवा करायची, नामस्मरण करायचं. जीवनातली सगळी संकट दूर निघून जातील. बघा बघा तुम्ही फक्त करून. कुटुंबामध्ये असलेल्या अडचणी, भांडणं सगळे आपोआप हळूहळू हळूहळू मिटायला लागतील. बघा, कारण ती शक्ती तुमच्या घरात येईल. कुठली वाईट शक्ती असेल तो वाऱ्यासारखी पळून निघून जाईल. बघा, कळून सुद्धा येणार नाही. आणि मित्रांनो, काही दिवसानंतर ज्या गावातून तुम्ही आलाय त्या गावा शेजारचा आसपासचा माणूस तुम्हाला नक्की भेटेल. बघा, परत वर्ष जाऊ द्या, 2 वर्ष जाऊ द्या, विश्वास सोडायचा नाही. तुमचं त्या ठिकाणची जी कुलमाता आहे, कुलदैवत आहे, ते तुम्हाला नंतर कळेल. काही दिवसानंतर, वर्षानंतर विश्वास हा ठेवायचा, कारण हा विश्वास हा महत्वाचा आहे. आणि मित्रांनो, आता तिसरी गोष्ट आपण पाहणार आहोत. जी तुमची कुलदेवी आहे, जे तुमचं कुलदैवत आहे, त्या देवाच्या नावाचा उपवास बघा करायचा. तुमच्या घरातील तुमची पत्नी असू द्या, म्हणजे जी विवाहित महिला आहे त्या महिलेनं तो उपवास करायचा. बघा, आता देवींचा उपवास हा तर मंगळवार असतोच. मंगळवारचा उपवास करा, आपण पौर्णिमा करा. लक्षात घ्या, घरातल्या एका व्यक्तीनं हा उपवास धरला ना मनापासून, तर संपूर्ण कुटुंबाला त्या ठिकाणी ती ताकद पाठीमागं उभी राहते, एनर्जी मिळते त्या देवीच्या शक्तीची. विश्वास फक्त ठेवायचा. दररोजचं नामस्मरण हे करायचंच आपल्या कुलदेवीचं, कुलदैवताचं. आता काही वेळेला अशा घटना घडतात मित्रांनो, तुम्ही कुलदेवीची सेवा करताय, देवताची सेवा करताय, परंतु काही संकट येतातच. बघा, त्यावेळेला विश्वास तुटून द्यायचा नाही, कारण कर्म हे कधी कोणाला चुकत नाही. बघा, देवालाही कर्म चुकलं नाही, मग आपलं काय हो. काही घटना आपल्या घडत असतील, त्या टायमाला देवी देवतांची सेवा अजिबात सोडायची नाही, नाराज व्हायचं नाही. त्या गोष्टी आपल्या कर्माच्या आहेत असं म्हणायचं आणि चालत राहायचं पुढं देवी देवतांची सेवा करत. मित्रांनो, शेवटची गोष्ट आहे बघा, चौथी, अतिशय महत्वाची. आपण किती पैसे कमावतो महिन्याला? बघा, लाखो रुपये काही कुटुंब कमावतात. काही जेमतेम, मी काय सगळ्याची बरोबरी करत नाही अशी, परंतु मित्रांनो लक्षात घ्या, वर्षातून एकदा संपूर्ण आपलं कुटुंब, ज्या ठिकाणी तुमची कुलदेवी, ज्या ठिकाणी तुमचं कुलदैवत आहे, वर्षातून एकदा त्या ठिकाणी जायचं आणि त्यांचा आपण मान सन्मान करायचा. तुमची कुलदेवी असेल तर साडी, चोळी, बांगडी, कुंकू जे काय ते देवीचं मान सन्मान त्या ठिकाणी करायचा. बघा, जाऊन नतमस्तक व्हायचं सगळ्यांनी जाऊन. मित्रांनो, ती शक्ती तुम्ही वर्षातून एकदा जाताल, परंतु ती शक्ती सावलीसारखी उभी राहिलो. त्या शक्तीचं कुंकू तुमच्या माथी असेल तर तुम्ही महाराष्ट्राच्याच काय, जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं फिरला, ती शक्ती तुमचं रक्षण करेल. बघा, वाऱ्यासारखी येईल, कळून सुद्धा येणार नाही. अशा कित्येक घटना आम्ही डोळ्याने पाहिलेत की देवानं संरक्षण केलेलं. मित्रांनो, लक्षात घ्या, देव कुठल्या रूपाने येईल, मदत करेल हे सांगता येत नाही. देव काय प्रत्यक्षात कधी येत नाही. कधी मित्राच्या स्वरूपात, कधी एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या स्वरूपात, एखाद्या पाहुण्याच्या स्वरूपात, कुठल्याही स्वरूपात येईल ती शक्ती तुम्हाला मदत करेल. हो, फक्त विश्वास ठेवा. आता काही अशीही लोक आहेत बघा की म्हणतात देवाला गेले तिथं लुटतात. अहो, कुणी कोणाला लुटाय मोकळं नाही. जे गरीब आहेत त्यांनाच तुम्ही 10-20 रुपये दान द्या आणि आपल्या देवापाशी जाऊन देवाची सेवा करा. आता आमचं कुलदैवत जेजुरीचा खंडेर आहे. मी स्वतः जेजुरीचा आहे, जवळचाच तिथला. एका शेतकरी शेतीच करतो बघा मी. आम्ही पाहतो ना, जातो, बेल भांडारा खोबरं हेच घेतो आम्ही. फक्त नंदीपासून खालनीवर जातो. जे काय गोरगरीब आहेत ते काय कुणी हातातलं घेत नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही 10 रुपये दान करा देवाच्या दारात आणि वरच जायचं. बघा, सरळ, कुणालाही कुठं काही देण्याची गरज नाही, घाबरायचं नाही. आणि येळकोट जय मल्हार करून भांडारा उधळायचा. खोबरं कासवासमोर आपलं. लाईन असेल तर बाहेरून पाया पडा, देव दिसतोय आपल्याला तिथं. कुणालाही पैसे देऊन आत जाण्याची गरज नाही.
लाईन लावून तुम्हाला जर वेळ होत असेल तर बाहेरून सुद्धा देव कणाकणामध्ये देव आहे हो. फक्त विश्वास तुमचा पाहिजे. म्हणून मित्रांनो, ह्या 4 सेवा आहेत, ह्या कुलदैवताच्या कधीही विसरायच्या नाहीत, कधीच नाही. कारण एक माझं वाक्य ध्यानात आपण ठेवा, ज्या वेळेला आपण सेवा करतो त्यावेळेला आपली मुलं पाहत राहतात. तुमच्या घरात तुमची मुलं आहेत ना, पाहत असतील का नाही की आपले आईवडील दररोज आंघोळ केली की देवाची पूजा करतात, देवाचं नामस्मरण करतात, आणि जेवण वगैरे करून कामावर जाताना आई वडिलांच्या पाया पडतात. लक्षात घ्या, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ज्यानं हे सगळं पाळलं त्याचं जीवन सुखी झालं आणि सार्थक झालं बघा. कारण तुम्ही विज्ञानाला जरी मानत असताल मित्रांनो, अध्यात्म आणि विज्ञान याची जर जोडी जमली ना तर जीवन सुखी होतं बघा. करोडो रुपये जरी कमावले तरी कुणी संघ घेऊन गेला नाही. इथून का गेलाय? मी बी सुद्धा कुणीच नाही जाऊ शकत. ना फक्त आपण केलेलं पुण्य आणि कसं जीवन जगलोय हे विचार आपण पाठीमागं ठेवतो बघा, आणि पुण्य घेऊन जातो. म्हणून मित्रांनो, आपण कितीही शिक्षण झालं तरी आपल्या कुलमातेला आणि कुलदैवताला कधीच विसरायचं नाही, कधीच नाही. ज्या आपल्या आईवडिलांनी, आईवडीलच नाही त्यांच्या पाठीमागची त्यांची सगळी पिढी, या पिढीने सेवा केली असतील त्या कुलमातेची, कुलदैवताची, आणि त्यालाच कुलदैवत म्हणतात बघा, हजारो वर्षापासून. त्यांना मध्ये कधीच सोडायचं नाही बघा. विश्वासानं तुम्ही कुठं राहाल, जा शहरात फ्लॅट घ्या, बंगला बांधा, कुठं जा, परंतु मित्रांनो लक्षात ठेवा, ही शक्ती निश्चित आहे. तुम्ही माना अगर ना मानो तो तुमचा प्रश्न आहे, परंतु कुणीतरी तयार करणार असतं. तुमच्या अंगातला शर्ट घ्या, पॅन्ट घ्या, काय असेल ती बघा, कोणतरी तयार करणार आहे का नाही? का डायरेक्ट आकाशातून पडले? थोडंसं विषया व्यतिरिक्त मी बोलतोय, परंतु लक्षात घ्या, कुणीतरी तयार करणं आहे. या सृष्टीचं रक्षण करणारा, चालवणारा कुणीतरी निश्चित एक तरी आहेच. म्हणून मित्रांनो, आपली कुलमाता, आपलं कुलदैवत कधी विसरायचं नाही बघा. तुम्ही बंगल्यात जा, कुठं जा, फ्लॅटमध्ये, पण तुमचं कुलदैवत टाक, फोटो तुमच्याकडे टाक. समजा नसते आल तरी फोटो ठेवायचा आणि मनापासून सेवा करायची. सेवा केली ना, ती शक्ती तर माघार आणणार आणि तुमच्या मुलाबाळांना चांगली बुद्धी देणार. लक्षात ठेवा, अशी कित्येक कुटुंब आहेत, लाखो रुपये कमावतात, देवाची सेवा करत होत नाही, मानायच तयार नाहीत देवाला, पैशालाच देव मानायला लागल्यात लोक, परंतु ती लक्ष्मी त्या ठिकाणी जास्त काळ टिकत नाही बघा. ज्या घरामध्ये लक्ष्मी टिकती त्या घरामध्ये देवाची सेवा होते, त्या घरामध्ये सेवा होते आई वडिलांची. व्हिडिओच्या शेवटी मी आपल्याला सांगतोय, आई वडील म्हणजे हे सर्व दैवत आहे तुमचं, कधीही विसरायचं नाही. तुम्हाला नाही कुठं जाया जमलं तर तुमच्या घरातली जी कुलमाता आहे तिची सेवा करा, पूजा करा, नारळ फोडा पौर्णिमेला, आणि मग पहा, ज्या ठिकाणी विश्वास आहे त्या ठिकाणी देवालाही यावं लागतं. भक्ती की माझ्या भक्ताची पाहण्यासाठी कशी भक्ती करतोय. म्हणून मित्रांनो, ह्या 4 गोष्टी जीवनामध्ये कधीही विसरायच्या नाही. तुम्ही कुठं राजागाच्या कानाकोपऱ्यात आपलं कुलमाता आणि कुलदेवाला कधीच विसरायचं नाही. आमचा हा व्हिडिओ आवडला ना तरच आपण लाईक करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुलमातेच्या नावानं आम्हाला कमेंट जरूर करा. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदा आनंदाचा येळकोट. जय हिंद, जय महाराष्ट्र.